भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहित पाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कज्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तानपुरा भगवान श्री दत्तात्रयाच्या चरण सान्निध्यात सेक्टर नंबर 20 या पवित्र मातीमध्ये श्रमिक सहयोग मंडळ व शिवप्रेमी मित्रमंडळ या सगळ्या सज्जनांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि आदरणीय श्री बाळासाहेब महाराजांच्या करवी विशाल आंबेशिवकराच्या अंतर्गत मला मिळालेलं हे कीर्तन सेवेचं व्रत आणि पथावरती असलेल्या वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेला मला आजचा हा चतुर्थीच्या पवित्र पर्व काळातला उशीर. माझे अत्यंत जुने श्रोते आदरणीय रामकाका कड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. दोन्ही पखावज वादक ज्यांनी चाल म्हटली त्या दोघांनाही उत्तम धन्यवाद. विणेकरी चोपदार, रेकॉर्डिंग करणाऱ्या चॅनलवाले, त्याचबरोबर संवादिनीची साथ करणारी लेख तिलाही धन्यवाद देतो. माझ्या समवेत आलेले मनोजजी ठाकरे, युवा कीर्तनकार ज्यांनी आपल्या कीर्तन सेवेनं सगळ्या महाराष्ट्राला एक चटक आणि वेळ लावली, ते बीड निवासी अक्षय महाराज पिंगळे, माझा विद्यार्थी आणि उत्तम कथा कीर्तन करणारा विठ्ठल स्वरूप महाराज, त्याला धन्यवाद. श्री आनंद मुहूर्त ए नमः या सगळ्या परंपरेला अभिवादन. वेळ जरा जास्त झाला आहे. आज 2 मुहूर्त आहेत मला कीर्तन सेवेसाठी. एक मुहूर्त आहे भगवान श्री गणरायाची चतुर्थी आहे आणि दुसरं मुहूर्त आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आटकेपार आपला भगवा फडकणाऱ्या जिजाऊ पुत्र जगदंबेचे कृपांकित शिव अवतार या साम्राज्याचं वैभव छत्रपती शिवराय, अशा 2 गोष्टी आहेत. मला मंडपात शांततेची सवय आणि ज्या मंडपात मला शांतता मिळत नाही त्या कॉर्नरला मी लाल रेग मारतो, परत माघारी येत नाही. हे ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. मला यापेक्षा खालच्या लेव्हलला मराठी बोलता येत नाही. मराठीच्या स्वाभिमानाला जगणारा मनुष्य आहे मी. मराठी मनुष्य आहे, महाराष्ट्रातला मनुष्य आहे मी. MP UPचा बिहारी नाही, महाराष्ट्रातला आहे. आजचा अभंग संत श्रेष्ठ जगविख्यात जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. अभंगाची भूमिका मांडण्याच्याच आधी भारतीय तत्वज्ञानाच्या सारस्वतानं, वेदानुमोदित ज्ञानानं, उपनिषद आणि पुराणानं 4 पथ प्रशस्त केलेत. पथ, रस्ता, मार्ग कळताय तुम्हा सगळ्यांना. याला चतुसंप्रदाय दिग्दर्शन असं नाव आहे. दिग म्हणजे दिशा, दर्शन म्हणजे दाखवणे वा दुसरा अर्थ पाहणे. तर त्या पथावरती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आहेत. 1 देह चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वेद 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि वारकरी संप्रदायाच्या उपांगाचा विचार केला
तर 4 पंथ आहेत. चैतन्य, स्वरूप, प्रकाश आणि आनंद. तुम्हाला लोक येऊन सूचना करतील की आवाज येत नाही, मोठा करा. त्यांचं कोणाचं ऐकायचं नाही, माझं ऐकायचं. ज्यांना ऐकायला येत नाही त्या लोकांनी मंडपात यायचं. त्याच्या माडीवर झोपल्या झोपल्या माझा आवाज या रकमेत त्याच्या कानावर जावा असं कोर्टात मी ॲफिडेविट केलेलं नाही आहे. मी बाळासाहेबासारखं स्वायत्त जीवन जगलेलं आहे. माझ्या थाटात मी कीर्तन करणार. पुढे मिळू न मिळू मला नथिंग, काही आवश्यकता नाही. विठाल 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 विठाल. 4 पंथ आहेत वारकरी संप्रदायात. सांगतो तुम्हाला. स्वरूप, प्रकाश, चैतन्य आणि आनंद. मी 4 क्रम तुमच्या समोर सगळ्यांच्या मांडतोय. त्यात अजून 4 प्रकरण आहेत. एक प्रकरण आहे ज्ञानाचं, दुसरं प्रकरण आहे योग प्रक्रियेचं, तिसरं प्रकरण आहे कर्माचं आणि चौथं प्रकरण आहे भक्ती उपासनेचं. 4 टप्पे तुमच्या मी कानावरती घातलेत. तुम्ही मन लावून ऐकणारे जातिवंत श्रोते असाल तर तुम्हाला हे सगळं कळेल. उगी पोरकट गाणं, कविता, गझल यासाठी माझा जन्म नाही आहे. मी अभंगाची भूमिका मांडणार आहे, संप्रदायाच्या अंगानं जगणार आहे आणि शिष्टाचार पाळणार आहे. 4 टप्पे तुमच्यासमोर मी सांगितलेत. जीवनात जीवनरूपी नाटक रचत असताना या पृथ्वीच्या स्टेजवरती जीवनात 3 अंक आहेत. तारुण्य, वृद्धोपकाल आणि किशोरावस्था. हे 3 टप्पे आहेत. जुने नाटकं 3 तास असायचे आणि त्याचे 3 अंक होत असायचे आणि त्या अंकाला रामकाका त्याचा पडदा बाळासाहेब महाराज पडत असायचा. आता कित्येक लोकांच्या जीवनात शेवटचा पडदा पडायची वेळ आली तरी त्यांना घंटा वाजलेला कळत नाही. म्हणजे आपला काळ जवळ आला हे त्यांना कळत नाही. 4 टप्पे 4 केले मी आणि 3चा टप्पा 1 केला. यामध्ये वारकरी संत पंचप्राण आहेत. किती प्राण आहेत? पंचप्राण. त्याला श्लोक देतो विलभाव्यांच्या पुरवणीतला, नीट ऐका. तो श्लोक असा आहे. ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम ततत्परम गुरुभक्तम नीलकंठम एतद आचार्य पंचमम. संस्कृत श्लोक आहे, मराठी अर्थ सांगतो. ज्ञानोबारायांना नमस्कार का? त्याचं उत्तर आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा. दुसरं कारण, ज्ञानदेव म्हणता माया आणि समूळ गेली विलया. याकरता शेवटी म्हणतात म्हणे नाम याचा नारा आणि नमन माझे ज्ञानेश्वरा. नाथराय म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तिसरा अभंग आहे विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापूर. मी काय करील तये ठाई माझ्या जीवीचा ओ ठेवा कारण नवीन ज्ञानदेवा जाऊन या. आपल्या संप्रदायात जातीपेक्षा वर्णापेक्षा त्याच्या ज्ञानाला, अनुभवाला, संप्रदायाच्या अंगाला आणि वेदानुमोदित मार्गाला विशेष महत्त्व असल्यामुळं ज्ञानोबारायांचं प्रॅक्टिकली वय कमी असलं तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातनं ज्ञानदेवा तू कैवल्यम, कैवल्य शब्दाचा अर्थ सुख प्रदान करणारे माऊली असल्यामुळं सकल संतांनी ज्ञानोबारायांना ज्ञानियाचा राजा म्हटलं आहे. काही अपशब्द गाणारे बुवा राजा म्हणतात. राजा नाही, राजा. कानडा राजा पंढरीचा. म्हणून अभिषेकी बुवांचं, भीमसेनजींचं आणि सुधीर फडक्यांची जुनी भजनं ऐकली पाहिजेत. म्हणजे ह्रस्व दीर्घ श स प फ त थ द ध न ण ही अक्षरं कळतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभद्र वाक्याचं बाष्कळ बोलणाऱ्यांचं श्रवण करूच नाही. चुकून मला अशा लोकांची ऐकायची वेळ आली तर 2 दिवस मी ॲडमिट होतो दवाखान्यात. मळमळ होऊ नये म्हणून एखादं इंजेक्शन द्या. मितुल आणि रसाळ साचानी मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हा माझा स्वार्थ आहे. ओवी ज्ञानोबारायांची बोलतोय मी, ऐकतायत तुम्ही. अमृताचे अमृताते पैजा ऐसे अक्षरे रसिके. तुम्हा रसिकांच्याकडनं मी मिळवीन, मी प्राप्त करून घेईन. तुमच्या टाळ्या घेईल, तुमचे रिस्पेक्टिव्ह भाव घेईन आणि तुम्हाला जी मरगळ आली ती स्वच्छ धुवून मी माझ्या तत्त्वज्ञानाच्या निर्म्यानं तुम्हाला वाश करील. पण तुम्ही जिवंत असाल तर. वॉशिंग मशीनमध्ये टाकलेला कपडा चिंध्या चालत नाहीत. अखंड कपडा टाकावा लागतो.
तसं अखंड विचाराची माणसं असली तर तत्त्वज्ञानाच्या साबणानं त्यांना स्वच्छ करता येतात. पण या उलट नाही निर्मळ जीवन काय करील साबण, मग लिरीर लावा हमामा लावा रेक्सोना लावा, उठा उठा पहाट झाली मोती स्नानाची वेळ आली, काही फायदा होणार नाही. किंवा मग आरोग्याचे रक्षण करी तो लाईफ बॉय ज्याचे घरी रोग तेथे वास करी, असलं काही नाही. मराठी कळतील तुम्हाला? अरे 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 विठाल विठाल तुमच्यात फक्त मराठी शब्द एवढा स्वाभिमान राहिला आहे. मराठीबद्दल मरगळ आली तुम्हा सगळ्यांना. मराठीच कळत नाही, स्वच्छ लिहिता पण येत नाही. चांगल्या DED MAD MCOM वाल्याला मराठी स्वच्छ लिहिता येत नाही. पत्रास कारण की सप्रेम नमस्कार लिहिताच येत नाही. फक्त भूषण हम कुछ कम नाही. अरे गप, पाणी नाही आधी, चूळ भरायला ब्रश करायला तोंड व्हायला स्वच्छ. नुसता स्वाभिमान काय कामाचा. महाराजांची जयंती करताना तुमच्या हातांच्या मुठी ओळल्या पाहिजेत, बहारदार दाढी असली पाहिजे, उत्तम गंध असलं पाहिजे, लांबलचक शेंडी असली पाहिजे, आणि तरुणीकडे वक्रदृष्टीने कुणी पाहत असेल तर त्याचे पाय तोडण्याची हिंमत तुम्हा तरुणात असली पाहिजे. अर्धी चपटी टाकली तू जयंती करणार, जयंती कशाला करतो तू? तू मर आधी, तुझी जयंती मी घालतो. विठाल विठाल मी तर ज्ञानोबारायाकडे गेलो की आळंदीला माऊलीला प्रार्थना करत असतो, वाईट लोक लवकर मरू देन, त्यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन आम्हाला मिळू दे. कशाला पृथ्वीवरती भूमीवरती सेक्टरवरती भार मोडू दे. आपल्या सनातन वैदिक धर्मात जन्माला येऊन हिंदुत्व ज्यांना आवडत नाही ते अवलादी आपल्या नाहीतच मुळात. लक्षात आलं का तुमच्या? आपल्या नाही. तो क्रॉस प्रॉब्लेम आहे तिथे, ते आपले नाहीत. लक्षात धरा. ज्यांना राम आवडत नाही, कृष्ण आवडत नाही, विठ्ठल आवडत नाही, शिंडी आवडत नाही, गंध नाही, गीता नाही, गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, संत नाही, पंथ नाही, ते आपलेत काय? माझी तर स्वच्छ स्टेटमेंट आहे. जिला पूर्णाची पोळी करता येत नाही, ज्यांना आता विश्वात्मके म्हणता येत नाही, ज्यांना हेची दान देगा कळत नाही, ज्यांना जनगण म्हणायची लाज वाटती, वंदे मातरम म्हणायची लाज वाटती, त्या अवलाद महाराष्ट्राची नाही. लक्षात धरा. अरे बोलायला हिम्मत लागते त्याला, आईचं दूध प्यावं लागतं. विठाला 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 काही निमंत्रण देणारे बावळट आम्हाला सांगतात हिंदुत्वावर कडक बोलू नको. तू आता काय तुझ्या काय दुसरी काही तुझ्यात भेसळ आहे काय? मला बोलतो कशाला तू? तुला कळत नाही भगव्या कपड्यावरनं मी कोण आहे ते? तुझ्या घरचा अब्जाधीश तू आमच्या पुढं नथिंग आहे. कशाला सांगतो आम्हाला तू? आणि लोक आम्हाला परिचित, ते सभापती, ते नेते. तुझ्या घरचा तू, मला काय जावाई करायचं तुला का मुलगी द्यायची आहे? आम्ही महाराष्ट्रातल्या संत परंपरेतले श्रीमंत आहेत. आमच्या एवढं श्रीमंत कोणी नाही. ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, नाथ आहे, वाघ आहे, सिंह आहे, त्याचे पिलं आहेत. आम्ही काय लांडगेत काय कोई 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 करून पळायला? तुम्हा सगळ्या लोकांना मी सांगतो, आपल्या ढंगात आणि ऐश्वर्यात आपण जगायचं. कपड्यावर काय नाही, आपल्या थाटात मस्त. एवढंच काय लोक बोलवतील, तर न बोलवतील चाल, नको बोलू. विठाला 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 विठाला. स्वर्गीय बाळासाहेबांनी मंत्री पदासाठी कधी राजकारण केलं नाही, महाराष्ट्राच्या हिंदुत्वासाठी केलं. लक्षात धरा. ती भूमिका आपली असली पाहिजे. मी जर बोललो कडक तर मला ते बोलवतील काय, मग जरा लोक नाराज होतील, पुढच्या कीर्तनावर काय परिणाम होईल? आणि तुझ्या कीर्तनावर माझा अवलंबून आहे काय? हे भिकारधंदे नाही करायचे. आपण श्रीमंत आहेत. ज्ञानोबारायांच्या पूर्वजांच्याकडं बीड शहरात मराठवाड्यात प्रांताधिकारी पद होतं. नाव घ्या माझ्याकडनं, गोविंद पंत. तुकोबारायांच्या गावाकडं सातारा जिल्हा जावळी, कापूरवाडी, देहूपर्यंत 12 गावची महाजणकी. तुमच्याकडं ही खोपोली, सावरोली, खालापूर गावं लागतात ना टोल नाक्याजवळ, तिथे ताकाईचा विठोबा आहे. तिथपर्यंत महाराजांनी मिरच्यांचा उदीम व्यवसाय केला. टनाणी संपत्ती होती. 12 गावचे श्रीमंत महाजन होते. आप्पाजी गुळव्यांनी आपली कन्या तुकोबाराला दिली नसती. श्रीमंती पाहिली लावला पुण्यातला श्रीमंत. मग संतांची दरिद्री कुणी सांगणारा बुवा असेल तर त्या दरिद्र्याचं कीर्तन ठेवू नका. श्रीमंत आहेत आपण. सातारकर ऐश्वर्यात जगले, देगलूरकर ऐश्वर्यात जगले. ऐश्वर्यात जगायचं आपण. आमच्याकडे गडकरी बघा ऐश्वर्यात जगतात.
उगी फाटके कपडे आणि बसायला काही नाही ना आपलं काय चाललं. डोंगरात मर, गावात येऊ नको. अरे परप्रांतातले जरा बघा त्या आस्था चॅनलला, संस्कारला, तिकडचे हिंदी बोलणारे साधू. समाज काय 150 लोक असतात, पण बघा VIP गाडी स्टेजपर्यंत ओळून ठेवलेली, चपलासुद्धा पुसून स्वच्छ, फुलं टाकलेले, उतरायची सोय, टकाटक फोन, टिपवाय मांडलेला, बदाम काजू, जेवायची व्यवस्था. आजचा मेनू काय? आपले अजूनही दरिद्र, आपलं काय पिठलं भाकरी खायची. दरिद्र्यात किती दिवस राहतो? जरा जरा श्रीमंत. याला काय म्हणतात? समानानुभूती. मी विमानाने फिरेन ही अपेक्षा करणं पाप नाही. माझा मुलगा मी MD करील, काही पाप आहे? माझा पोरगा मी कॅबिनेट मंत्री काही पाप आहे काय? माझा मुलगा मी संगणक तत्ववेत्ता विजय भटकर करील, काय पाप आहे काय? माझी पोरगी अहिल्यादेवी होळकर झाली पाहिजे, माझी महाराष्ट्रातील एक जिजाऊ झाली पाहिजे, संभाजीराजे झाले पाहिजे. दळभद्री भूमिका. आपलं काय आवडलं? आपलं काय? तुझं काय होणार आहे? तुला 4 लाकडावर न्यायचं, बाकी काय करायचं नाही. मस्त ऐश्वर्यात जीवन जगायचं. तरुणींना तरुणांना माझी प्रार्थना आहे, तुम्ही प्रवचन कीर्तन दर्जेदार अभ्यासक वक्त्यांची ऐकायला सुरुवात करा. 1.5 तासातल्या कीर्तनातनं एक क्षण असा तुमच्या जीवनात येऊन जाईल की त्या एका शब्दामुळं तुमच्या जीवनात टर्निंग पॉईंट येऊन जीव सौख्याचं होऊन जाईल, आनंदाचं होऊन जाईल. लक्षात घ्या. 4 पथ आहेत: ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग. यात कोणता क्रम कुठल्या कालावधीत करावा याला काही शास्त्रीय नियमावली. कर्तोय ध्यायते विष्णू. कर्तयुगात परमेश्वराचं ध्यान करावं. त्रेतायाम यजतो मखैही. त्रेतायुगात मख शब्दाचा अर्थ यज्ञ करणे. साजूक तूप, सवत्स गाय, ऐरावती हत्ती त्याच्या सोंडेच्या आकाराची यज्ञाधार, सकच्छ धर्मपत्नी म्हणजे काष्टा घातलेली धर्मपत्नी, आंबाडा बांधलेली, कोकणातल्या स्त्रियांच्यासारखी फुलं माललेली, कपाळभर कुंकू, हिरव्या कंकणाचा चुडा, डाव्याच बाजूला बसलेली, गाव ओलांडायचं नाही, हातात कंकणच बांधायचं, ओशाळ म्हणजे वाईट खायचं नाही, अपेय प्यायचं नाही, मर्यादा पालन करायची. यज्ञाच्या अटी आहेत. यज्ञकर्म करत असताना मृगीमुद्रा या 3 बोटात बसावं, एवढंच यज्ञकुंडाला समर्पित करावं. ते घेतलं असं बचकभर फेकलं तर यज्ञदैवता पूजन करणाऱ्या यजमानाच्या पतीपत्नीवरती क्रोधित होती. कर्म सूक्ष्म आहे, अवघड आहे. म्हणून मखैही, मख म्हणजे यज्ञ. आता काय करा? कर्तोय ध्यायेते विष्णू. त्रेतायाम यजतो मखैही. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगात परिचर्या. व्हॉट मीन परिचर्या? परिचर्या मिनिंग सेवा, समर्पण, पूजन, ईश्वर चरण सानिध्यात राहणे. तुम्ही जरा सेवा प्रकरण इस्कॉनचं पहा. स्वच्छ मंदिर आहेत साऊथ ती सगळी वृंदावनापर्यंत. त्याच्यानंतर आमचे बुवा हिंमत करणार नाहीत, पण मी बोलतो. बैठकवाल्यांना माळ आहे की नाही मी त्या वादात पडत नाही, पण दासबोधाचं वाचन, कपाळाला कुंकाचं बोट लावलेलं, आणि गेल्या महिनाभरात मी पाहिलं या मुंबई परिसरात गावोची गावं स्वच्छ करणारे तरुणी आणि तरुण मी पाहिले, आणि माझी मान शर्मेनं खाली झाली. हे व्रत आपल्या लोकांनी घेतलं तर महाराष्ट्र स्वराज्य होईल, रामराज्य होईल, पर्यावरण संतुलित राहील. आपण वादात पडलो, हा पंथ तो धर्म नाही, मी भारतीय, स्वाध्याय माझाच, प्रजापिता माझाच, समर्थ माझे, तुकोबराय माझेच, नाथराय माझे. आता आपण आपल्यात गटतट करून वादविवादात वेळ वाया न दवडता समूहानं, मी वारकरी आहे, मी महाराष्ट्रातला आहे, मी भारतातला आहे, भारतातले सर्व बंधू माझे बंधू आहेत, आणि मित्रत्वाचं नातं मी करील, मैत्रत्व माझ्या अंगात विकसित होईल, आणि वैर टाळून मी मित्रत्वाची भावना व्यक्त करील. कुणी माझ्या समोर आला तर त्याला मी प्रश्न सॉल्व करायचा काही प्रसंगही आणील. ऐकत नसेल तर मी गप्प बसणार नाही, शस्त्र घेईल आणि शिवस्थापित राज्य निर्माण करील. ही भूमिका असली पाहिजे आपली. कलवतात हरिकीर्तनात. कलव कलियुगात. हरिकीर्तन म्हणजे काय? लोकांना फेटा, गंध, कंबर, काष्टा म्हणजे कीर्तन वाटतं नाही. कीर्त म्हणजे कीर्ती, अन म्हणजे मुख, मुखानं भगवंताचे गुणानुवाद गाणे कीर्तनच, गाथा पारायण कीर्तनच, ज्ञानेश्वरी पारायण कीर्तनच, हरिपाठ कीर्तनच, काकडारती कीर्तनच, मनाचे श्लोक कीर्तनच, भागवताचं पारायण कीर्तनच. यापेक्षा जरा अधिक आघावपणा करतो. घरी बसल्या बसल्या दुर्गुण टाकून सज्जनांचं नाव घेणं सुद्धा कीर्तनच. घेता सज्जनांची नावे कीर्तनच.
परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. अष्टादश पुराणेषु व्यासेन कथितम द्वयम. व्यासाने 2 प्रकरणं सांगितली. नको त्याला नको तसा त्रास देणं म्हणजे पाप, आणि वाईटाचं बरं व्हावं असं कर्म करणं याचं नाव पुण्य. सोपे सोपे गणित आहेत. बऱ्याच लोकांना माझं कीर्तन कंटाळवाणं होईल, पण यातल्या 4 जणींना तुमच्यातल्या 4 युवकांना पटलं तरी बीड ते मराठवाड्या ते मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा शीन मला अजिबात येणार नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळं तुम्हाला थांबावं लागलं. शिंदेबाबांचा पोरगा घेण्यासाठी आला. ते मॅप आहे ना, ते हायवेपर्यंत ठीक असतं, पण एकदा शहरात शिरलं ना ते नको त्या गल्ल्या दाखवतं. परवा संभाजीनगरला तर त्याने एका विचित्र गल्लीत मला नेलं. कोणती गल्ली होती कीर्तन झाल्यावर मला विचारा. कीर्तनात सगळ्याच गोष्टी ओपनली मीडिया तंत्रासमोर बोलायच्या नसतात. यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम. पती पत्नीचं स्वच्छ प्रेम असलं तरी 4 भिंतीचा त्याला आश्रय असावा. तशा काही गोष्टी खऱ्या असल्या तरी लोकात मांडू नयेत. का काही दिवस जगायचंय का मुवायचंय? तुम्ही जागेत ना मराठी ऐकायला. मग या 4 पथापैकी वारकरी संतांनी पथ प्रशस्त केला, आणि त्या पथाचं म्हणजे त्या रस्त्याचं नाव आहे भक्ती संप्रदाय. म्हणजेच काय? उपासना. उप म्हणजे जवळ आणि अस म्हणजे आसने, त्याचं नाव उपासना. उपवास शब्द असाच आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, देवाच्या चरण सान्निध्यात राहणे. नाही तर आज मला चतुर्थी असल्यामुळे मी दिवसभर काही घेतलं नाही. थोडे वेफर्स खाल्ले, जरा ड्रायफ्रूट खाल्ले, बदामही थोडे घेतले, उकडलेले राताळेही खाल्ले, मग जरा बटाट्यांचे चिप्सही थोडेसे खाल्ले, आणि मग कुडदाची जिलेबी खाल्ली. थोडा आईने साबुदाणा दिला आणि पत्नीने भगर केली, आणि ती आमटी एवढी सुंदर लागली. आणि त्याच्यात पुन्हा माझ्या बायकोनं बटाट्याची भाजी आणि भगरीच्या दशम्या केल्या, आणि त्याच्यापेक्षा माझ्या मेहुणीनं जे थालपीठं केले ते अप्रतिमच झाले. तू व्रत करू नको, तू त्यापेक्षा शेण खाल्लेलं चांगलं. फोडणी दिल्यावर ते सुद्धा चांगलं लागतं. विठाल विठाल मी खोलीतल्या आणि गाडीतल्या प्रश्नाची उत्तर मंडपात देत असतो. मला काही पोरं खोलीत प्रश्न विचारतात, मी त्याला सांगतो मंडपात उत्तर मिळेल. त्यांच्या निमंत्रणातल्या रकमेत तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तिथे देईल. नाही कळलं तुम्हाला? जे आहेत ते रिस्पेक्टिव्ह आहेत. तिकडचे लोकसुद्धा तटस्थ माझ्याकडे प्रसन्नतेनं पाहत आहेत, आणि ते काकासुद्धा पावती किंवा कागद लिहिताना लक्ष माझ्याकडे त्यांचं वेध लिहिलं आहे, लिहित जरी असले तरी. आणि या मंडपातले तुम्ही सगळेजण 4-5 जण जे बसला आहेत ते मला प्रसन्न दिसत आहेत. नाही तर काही मंडपात एवढे मुडदाड लोक असतात, काही शब्द टाका ते गेलं काय ते पण कळत नाही. म्हणून आपल्याकडे प्रमाण आहे, वेगे हलवणी. दृष्टांत देतो. सिटी बसमधली गर्दी, बरणीतलं लोणचं आणि मंडपातले लोक हलवल्या विना जागा होत नाही. लोणचं नाही घातलं तुम्ही कधी? का आयतं खाता? आयतं खाता. ग्रामीण भागातल्या त्या करतात. नवीन पोरींना आता मीठन तिखटन मिरेन जिरे कळत नाहीत. एका पोरीला मी म्हणालो, पापड आण आणि भाजीत बैस. मराठी बोललो मी, महाराष्ट्रातला स्वाभिमान आहे मला. पापड आण आणि भाजीत बैस. MBEd झालेली पोरगी होती. तिने ते पापड घेतले, माळ्यांचा मळा गाठला आणि ती भाजीत बसली निवांत. कीर्तन झालं, काला झाला. मी म्हणालो, बाई तळलेले पदार्थ मी खात नाही, घशाला प्रॉब्लेम होतो, मला भाजलेला पदार्थ आण. आणि आयुर्वेदामध्ये तळलेल्या पदार्थाला मृतप्राय पदार्थ म्हटलेला असल्यामुळं तळलेले पदार्थ मी खात नाही. रात्री दही मी पित नाही. काही बावळट लोकांना कळत नाही, ते फळ आणि दूध एकत्र करतात, त्याने क्षयरोग होतो. दह्यात मीठ टाकलं तर त्वचा इन्फेक्शन होतं. रात्री ताक प्यायचं नाही. लोकांना काय कधी खावं हेही कळत नाही. काही तर दिवसभर चरत राहतात. त्यांच्यापेक्षा बैल परवडले. विठाल विठाल तुम्हा सगळ्या जणींना तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला रक्त वितळण्याची एक रोझिकॅप नावाची गोळी आहे. एकोस्प्रिन रोझिकॅप. दुसरी रक्तदाबाची गोळी आहे, आणि अजून एक गोळी आहे तिचं नाव टेल्मा, ती शुगरची. आणि जर प्रवासातून आलून चक्कर आली तर आता बाळासाहेबांनी पाहिलं मला, तर वर्टीन नावाची गोळी घेतो. 4 गोळ्या घेतो, पण मी एकदाच जेवतो, मला काही प्रॉब्लेम होत नाही.
काहींना दिवसभर स्वाहा इदन्न मम स्वाहा, म्हणजे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी सांभाळलेल्या शेळ्या परवडल्या एवढे यांचे तोंड इकडं तिकडं जातात. आपल्या संप्रदायात नियम असा, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर. बासर म्हणजे सरस्वतीचं तीर्थ नाही, बासर शब्दाचा अर्थ अमर्यादपण. विहार कसा करावा, मुंबईला कीर्तन अवश्य घ्यावं, पण बुवानी जुहू चौपाटीला जाऊ नये. का जाऊ नये, ते चित्र पाहिल्यावर आपलं मन विकलांग होऊ नये त्यासाठी न गेलेलं उत्तम. नाही कळलं तुम्हाला? एकाने मला प्रश्न विचारला, लग्नात काय येत नाहीत? म्हणलं माझी जळती, तुला काय सांगायचं? जमन ना मला कीर्तन? अरे आते जेवढे विनोदाचार्य आहेत ना सध्या, ही सगळी माझी पिलावळ आहे. विठाल 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 अरे पोरांनो, मी माझ्या पोराच्या लग्नाला गेलो नाही, संन्यास घेतला गेलो नाही, पोरं नाराज झाले. थोरला म्हणला तुम्ही लग्नाला यायला पाहिजे होतं. मला इकडे बैस, त्याला आईस्क्रीम मागवली, कपडे दिले, 2 लक्झऱ्या करून दिल्या. लग्नाला जातो, सुखात कर, मुलगी तुला पसंत आहे, आपल्याच नात्यातली, अवश्य कर, पण मी लग्नाला येणार नाही. तो म्हणला का? मला जमणार नाही. तो म्हणला का? म्हणलं बेट्या माझ्या लग्नाला होता का तू? रे मी 10 वर्षापासून सांगतो, वास्तुशांतीचं कीर्तन मी घेत नाही, दशक्रियेचं कीर्तन घेत नाही, लग्नाला मी जात नाही, तरी काही बुवा लोक मला अक्षत टाकायला पोराच्या या, आणि थोडं या, थोडं कसं अर्धा कापून येऊ मी. बावळट मंडळी, अजून लोकांना काही कळलेलं नाही. कळला हा तुमचा माझा भास आहे. 100% 15-15, 17-17, 100-100 वर्षाचे सप्ताह झालेत, लोकात परिवर्तन नाही. काय परिवर्तन नाही? माझी भावना ऐका. कीर्तन ऐकल्यावर तरण्या पुरीच्या गर्भात असतील बाळ सोनोग्राफी करून पोरगी असल्यास जर मारत असेल तर कीर्तन ऐकण्याचा फायदा नाही. नवरात्रात गंध लावलं, कुंकू लावलं, देवीच्या पाया पडली, परडी भरली, आरत्या केल्या, जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझं वाहिला, लोलो लागला आंबेचा भेदा भेद कैचा आला कंटाळा. उपवास केला, पण सासू सुनेला जर 9 दिवसात नीट बोलत नसेल तर त्या नवरात्राच्या उपवासाचं देवी तिला पुण्य देईल वाटत नाही. मी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतो, तुझ्या जन्मात तुला पुण्य मिळणार. कुंकू लावू नये, उकळून पे, काही फायदा होणार नाही. मी माझ्यासारख्या पुष्कळ माळा घातल्या, पण माझं मन विशालबद्दल, पिटी वादकाबद्दल, पखवाज वादकाबद्दल, तुमच्याबद्दल चांगलं नसेल तर माझ्या एकादशीचा फायदा नाही आणि माळेचा फायदा नाही. काही लोकांच्या पाठ आहे, गाथा माझ्या पाठ आहे. हो पाठ आहे, तुझ्या त्या पाठांतराला माझं अभिवादन आहे, पण माझ्या पाठ या शब्दानं तुला प्रॉब्लेम केला. अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि अहम ममत्व. मी एकटा या परिसरात भारताची तीर्थयात्रा करणारा, ते मी एकटा या प्रकरणानं तीर्थयात्रेचं फळ त्याला मिळत नाही. विठाल 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 विठाल. देवाला भक्तावर आलेल्या संकटाची लाजच वाटते. माझं विधान आज थोडं वेगळं असेल, तुम्ही सावधतेनं ऐका. शिवराय जसे भगवंताचे अवतार होते, भोसले कुलोत्तम होते, स्वराज्याचं आपल्या नाक होतं, माझी जाऊंचा पुत्र होते, शंभूराजांचे वडील होते. व पुढचा ऐका, शिवराय संत स्वभावाचे होते. एकदा आक्रमण अतिक्रमण प्रकरण आलं आणि देवाला शिवरायावर आलेल्या संकटाची लाज वाटली. कीर्तन लोह गावात जगद्गुरु तुकोबारायांचं होतं. 14 टाळकरी, शिवरंजनी हिंडोल वाजव बाळा, 14 टाळकरी होते. 14 टाळकरी, गंगाराम मवाळ, कोंडाजी पंत लोकरे, शिवबा कासार, कान्होबाराय दिहुकर, रामेश्वर भट्ट वाघोलीकर इत्यादी मोठी यादी आहे. 14 जणांची यादी आहे. आणि कीर्तन रंगात आलं आणि तुकोबाराय पांडुरंगाला आळवत होते. विठू मायबापा करेकटवर उभेस तू, वामंगी रखुमाई आहे, आमच्या कुळाचं कुलदैवत आहेस, सगळा भार तुझ्या चरणावरती समर्पित केला आहे. आक्रमण अतिक्रमण सुरू झालेत आणि एकच किंचाळी कानावरती पडतीये, मारा, तोडा, कापा, धरा. एकच आवाज कानावरती पडतोय.
कृपया माझ्या कीर्तनातला रसभंग करू नका, ही श्रोत्यांना माझी प्रार्थना आहे. रसनिर्मिती करताना 25 लिटरच्या दुधाच्या बासुंदीत मिठाचा खडा एवढा पडला ना तर त्या स्वयंपाकाचं वाटोळ होतं. तसं भारतीय तत्त्वज्ञानाच्या रसाची निर्मिती करताना या सौभाग्यवती विद्वान स्त्रीला काय त्रास होतो, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. श्रोते हो, हात जोडले आणि तुकोबारांच्या डोळ्यात आसवांच्या धारा लागल्या आणि त्या विठू सावळ्याला तुकोबारा आळवायला लागले. आवडे हे रूप गुजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. एकच प्रार्थना देवा, आता दृष्टी पुढे वर्तमान काल वाचक ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा. तुकोबारायांची करुणा भाकलेल्या स्वरांच्या आवाजाच्या निनादानं देवाच्या विटेवरनं उतरण्यात देव यशस्वी झाले. रुक्मिणीने विचारलं, चाललात कुठे? भगवान म्हणाले, रुक्मिणी, काही महत्त्वाच्या कामाला मी चाललो आहे. आणि प्रत्येक टाळकऱ्यात पांडुरंगानं आपला प्रवेश संचार केला. संचारुणी राही हृदयी माझ्या, आनंदाच्या लहरी उमंग डुलणे हलणे, आसवांच्या धारा, कंठ गदगद होणं, रोमांच उठणे. टाळकरी विदेही झाले. समाज उठला का, गेला का, बसला का, या पलीकड कीर्तन तुकोबारायांचं होतं. कीर्तन चांग, कीर्तन चांग ओ अंगारी रूप. कीर्तनात ब्रह्माकार तुकोबाराय झाले होते. कलशस्थानी शोभणारे तुकोबाराय, आकाश स्वरूप व्यापक महतो महियाम अनोरणीयाम महतो महियाम, या तत्वातले तुकोबाराय. बाराबंदी बांधलेली आहे, मुंडासं डोक्याला आहे, भालप्रदेशाला बुक्का आहे, कंठी तुलसी आहे, विनान चिपळ्या घेतल्या आणि महाराज विठू सावळ्याला आळवाय लागले. आणि आर्त स्वरानं मंडपात एक आल्हाद सुगंध असा दरवळला. आणि त्या दरवळणाऱ्या सुगंधाच्याच प्रसंगाला आक्रमण असा एक आवाज आला आणि घोड्यांच्या टापांचे आवाज कानावरती पडायला लागले. आणि बोलता बोलता कीर्तनाच्या मंडपाच्या राऊळात त्या परसत्तेला भोगून आपलं वाटोळं करणारा एक प्रवर्ग मंडपात फिरला. आणि त्यांचा एकच आवाज, काय शिवा, तुम्हाला माझ्या कपड्यावर वयावर जाऊ नका. हे अशा एखाद्या पोराचा गळा धरला तर अजून घंटाभर सोडायचो नाही मी. शूरत्व हे अंगावर आणि कपड्यावर अवलंबून नसतं, मनाचं धैर्य अपेक्षित असतं. श्रोते, तिन्ही दलाचा प्रमुख वयस्कर असतो, पण देशाचा व्याप सांभाळतो की नाही. श्रोते हो, सिंहगर्जना कानावरती आली आणि शिवराय तुकोबारायांच्या लोहगावच्या कीर्तनात प्रवेश करते झाले. म्यान किल्ली तलवार बाजूला ठेवली, ऐकताय ना, जिरे मुकुट बाजूला ठेवला आणि तुकोबारायांच्या कीर्तनात महाराजांनी अभिवादन केलं. ते तैलचित्र कधीतरी संशोधक अभ्यासा आणि स्टडी करा. इंद्रजमी जंब पर वाडव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज है, प्रतिपचंद्र लेखे व वरदे विष्णु वंदिता शहास्युन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शिवरायांचे आठवावे बोलणे, शिवरायांचे आठवावे चालणे, निश्चयाचा महामेरू सकल जनासे आधारू श्रीमंत योगी, श्रीमंत योगी जगदंब जगदंब. महाराज म्हणाले, पांडुरंगा, गुरुजींना प्रार्थना करतो असं म्हणाले. आणि तुकोबाराची किमयान कीर्ती एवढी थोरली, पांडुरंगाला आळवलं. आणि 14 टाळकऱ्यांच्या वेशात शिवराय कधी टाळकरी झाले हे येणाऱ्या आक्रमणातल्या त्या जातीला कळलंच नाही. लक्षात धरा तुम्ही, इथे तुमच्या टाळ्या पडायला पाहिजे होत्या. तुमचे कानं तयार व्हायला अजून 20 वर्ष सप्ताह व्हावा लागणार. कधी टाळकऱ्यात महाराज प्रविष्ट झाले हे कळलं सुद्धा नाही. आणि आक्रमण करणारे एकच ओरडत होते, काय शिवा. ओरडून ओरडून आक्रोश केला आणि तोंड कोरडं पडलं. आणि जेव्हा टाळूला चिटकली, दाताचं पाणी गिळून परत जावं लागलं, पांडुरंग परमात्म्यानं टाळकऱ्यांच्या वेशात स्वरूप धारण केलं. आणि शिवराय टाळकऱ्यांच्या तत्वात, टाळकरी शिवतत्वात आणि शिव विठ्ठल तत्वात झाले. माझा राजा महाराष्ट्रातला केवळ राजा नव्हता, तर तो महाराष्ट्राचं दैवत होता, पांडुरंग होता, शिवस्वरूप होता.
फडफडला हा आसमानी जो भगवा फरारा, शिवशाहीच्या मुजऱ्यासाठी झुकल्या त्या माना. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय महाराष्ट्र महान. फक्त शत्रूचे म्हडे गाडण्या जागा मिळते अमुची, पहा चाळून पाणे अमुच्या इतिहासाची. कल्याणाचा प्रसंग मुंबईतला, ठाण्यातला तुम्हाला माहिती आहे. सुभेदाराचे लेख पकडून आणली, महाराजांच्या समोर पेश केलं, अदा केलं. महाराजांच्यावर मुघल सत्तेचा प्रभाव आणि मराठी हिंदी संमिश्रते. आमची बात तुमच्या ध्यानात आली का? खबर राहू द्या. आणली पोर, कपडे द्या, ओटी भरा, कंकण द्या आणि त्या लेकीला डामडोला सुखात घरी पाठवा. हे स्वराज्य रामराज्य आहे, शिवराज्य आहे. ही माझी जाऊनची आमच्यावरती कृपा आहे. ही कृपा होती. महाराज गर्भात असताना, शिवनेरीच्या प्रभागात फेरफटका मारत असताना, शिवराय गर्भात असताना गर्भातल्या बालकाच्या मुठी अशा ओळत होत्या. किल्लेदाराच्या बायकोने विचारलं, जिजाऊ तुम्हाला काय खावं वाटतं गरोदरपणात? काय वाटतं? जिजाऊ म्हणल्या, काय वाटतं म्हणून काय विचारतीस? तलवारान, ढालान, बरच्या भालान, काटेरी लगामान, रिकिब्यान, घोडीला कस, खोगीर घाल, वळी कस. घोडी माझ्या समोर आण. लगाम घेतला मासाहेबांनी, रिकिबीत पाय टाकला, मॅन किल्ली तलवार शमशेर पाठीला बांधली. ऐकताय का? अंबाडा बांधला, कपाळभर कुंकू, जगदंब म्हणाल्या आणि घोड्यावरती बसल्या. जुन्नर, मंचर, आंबेगाव प्रभागात सह्याद्रीच्या पर्वतात फेरफटका मारला आणि घोड्याला टाच मारली. घोडं इतक्या वेगाने निघालं, इतक्या वेगाने निघालं की धुळीसुद्धा लोकांना दिसत नव्हतं. लोक म्हणायचे, अरे कळलं का? मासाहेब चालले असा दिसतं नव. आणि गर्भातलं बाळ हाताच्या मुठी ओळत होतं. देवी प्रसन्न झाली आणि मासाहेबाला विचारलं, काय पाहिजे? काय नाही. माय बहिणींचं कपाळाचं कुंकू, गायींच्या हत्या बंद करणारा आणि स्वराज्याचं तोरण अटकेबाज भगवा लावणारा पुत्र तुझ्या कृपेने मला दे बाकी. म्हणून दासबोस सांगतो, तुझा तू वाढवी राजा, मलेंच्या संहार जाहला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, बुडाला औरंगजा पापी, आनंद वन भुवनी. ही भूमिका होती. जगद्गुरु तुकोबारायांची कृपा, समर्थांची दृष्टी आणि असा आवेश स्वरूप राजा. महाराष्ट्रात राजे पुष्कळ आहेत, पण ते पत्त्यातलेत. राजा एकच आहे, शिव छत्रपती शंभूराजे, बाकी नाही. हिम्मत, किंमत, साध आणि दाद स्वरूप तसं होतं. आज त्यांच्या स्मृतीला माझ्या कीर्तनात मी अभिवादन करतो आणि अभंगात प्रवेश करतो. भक्तावर आलेल्या संकटाची पांडुरंगाला लाज वाटती. संत आणि देव करुणेनं त्याला भाकतात, आळवतात आणि परमात्मा येतो आपुलियाला जा, आपुलियाला जा, हा हा हा, आपुलियाला जा, आपुलियाला जा, आपुलियाला जा, आपुलियाला जा. धावे भक्तांची आकाजा, धावे वाजवा, धावे धावे भक्तांची आकाजा, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, आपुलियाला जा, धावे भक्तांची आकाजा, धावे भक्ताची आकाजा, धावे भक्ताची आकाजा, आपुलियाला जा, धावे भक्ताची आकाजा, धावे भक्ताची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप, क्रांतीसूर्य, शिवराय, शंभूराजे, माझी जाऊ हा भगवत अवतार आहे. आणि यांच्यावर संकट आलं
की केवळ हरिभक्तासाठीच परमात्मा आला हा तुमचा गोड गैरसमज आहे. अनेक महापुरुषांना देवाने भेटी दिल्या. आपुलिया लाजा धावे भक्तांच्या काजा. काजा म्हणजे कार्य करण्यासाठी, सेवा समर्पण करण्यासाठी, कष्ट उपसण्यासाठी परमात्मा त्यांच्या द्वारी येतो आणि काम करतो. कित्येकांच्या कथा तुम्हाला मला प्रतिपादन करता येतील. जाता जाता तुम्हा सगळ्यांच्याच लक्षात यावं परंपरेतलं एक चिंतन म्हणून. आपल्या परंपरेत एक नारायण महाराज होऊन गेले. ही परंपरा नारायण ब्रह्मा, अत्री, दत्तात्रेय, जनार्दन, एकनाथ महाराज, दंडवत स्वामी परमहंस, शंकरानंद तीर्थ, विठ्ठलानंद तीर्थांचं जुनं नाव नारायण. पैठणात त्यांनी श्रीमद भागवत ठेवलं. लाखो लोक त्या काळात प्रसंग. परंतु MSCBची लाईट नाही, साजूक तुपाचे दिवे वा गोड तेलाचे दिवे लावलेले आणि मग काड्याची आगपेटी पण नाही. गारगुटीला स्पर्श केल्यावर अग्नी त्यातनं प्रज्वलित होत असायचा आणि कापसाच्या फायानं निर्माण करत असायचे. दुथड्या काळीक भिन्न वाहणारी गोदावरी तेरी, त्या काळातले श्वापद, कर्कश ओरडणारे प्राणी, पैठणातला तो कालखंड आणि नाथांचं समाधी जलप्रकरण होणं आणि नारायण महाराज पैठणात जाणं. त्या गादीवर होते हरिपंडित महाराज, नाथांचे सुपुत्र. आता नाथषष्ठी आली आहे. बीजेचा महोत्सव काल परवा झाला आहे. श्रोते हो, पंगती बसल्या, पारायण झालं, यज्ञ झाला आणि नाथवंशजांचं कीर्तन झालं. नारायण महाराजांच्या मनात एक दुःख वाटलं की आता संत जेवायला बसलेत, विप्र जेवायला बसलेत आणि यांना अन्नशुद्धी नाही. अन्नशुद्धी म्हणजे जेवताना तूप नाही. तुपाचं पण शास्त्र आहे. तूप म्हणजे या अन्ननलिकेला ऑइलिंग करणारं एक लिक्विड विज्ञान. पंचप्राणाहुती घेताना कधी कधी ठसका लागतो, प्राण गेल्याचा भास होतो, छाती चोळावी लागती, पाठीत मारावं लागतं, पाणी प्यावं लागतं, वर पाहावं लागतं, तेव्हा गिळलीला घास खाली उतरतो. हा त्रास होऊ नये यासाठी ऑइलिंग म्हणजे तूप त्या काळात. आणि पंचप्राणाहुती, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा इत्यादी पंचप्राणाहुती घ्यायच्या आणि हळूवार भात घ्यायचा. त्या नलिकेला, अन्ननलिकेला सॉफ्ट हळूहळू सवय लागली पाहिजे आणि मग पुढे मोठा घास घेतला तरी चालेल. या जेवणशास्त्रातही आहारात विज्ञान होतं. आणि मग आचमन, पुन्हा स्निग्ध झालेला गळा पाण्यानं स्वच्छ व्हावा म्हणून आचमन. तोंडात घास घेतले आता पुंडलिक वरदा म्हणणार तेवढ्यात तूप नाही म्हणून काही ब्राह्मण आणि काही बुवा ओरडले. एवढा सोहळा केला आहे, तुपाचा थेंब नाही. आता शहरात तूप नावाचा प्रकार नाही आहे. काही ठिकाणी आम्हाला डबा दाखवतात, वारणाचा आहे, चितळ्यांचा आहे. मला तिथेच ठेव, नमस्कारला मौन करतो. वाढत नाहीत ताटात. प्रचंड हलकट समाज निघाला. ग्रामीण भागात अजून बदल आहे. काही ठिकाणी असं चमचे असे उंदराच्या कानासारखे एवढे निघालेत. मला पोह्यात, चिऱ्यात, जेवण्यात चमचा आला की राग येतो. मी तात्काळ चमचा समोरतून हातात परत देतो. त्या घरातल्या लोकांना वाटतं महाराज सायको आहेत काही, की नाही सायको वगैरे काही नाही, मला चमचा आवडत नाहीत. परमार्थात, राजकारणात, समाजकारणात, जेवणात चमचा आले की प्रॉब्लेम होतो. कशासाठी चमचे? JCBच्या फण्यासारखे देवाने आपल्याला एवढे बोटं दिलेत. त्या आम्ररस म्हणजे आंब्याचा रस चमच्याने मजा नाही. असा फुरका मारण्याची ताकद आहे की नाही. मी तर मारला की माझं हे सगळं भिजून जातं असं मस्त. आणि जेवण झाल्यावर शेवटी मी वायफाय फिरवतो. मजा येते त्याला मस्तपैकी टकाटक. मी किती कीर्तनात हसतो, पण ते मला स्पीकरवाले आणि शूटिंगवाले म्हणतात जरा स्माईल करा. मी हसतो, त्याला दिसत नाही. त्याला मी काय तुम्ही झूम करून स्कॅन करा ना, म्हणजे तुम्हाला कळेल. विनोद मी कधी ओढून ताणून आणले नाही, हळूवार केले ना सोडून दिले. श्रोते हो, चिंतनीय विषय असा चालला. पंगतीत तूप नाही. विणा घेतला नारायण महाराजांनी, बुक्का लावला, तुळशीदल हातात घेतलं आणि देवाची प्रार्थना सुरू केली. देवा, श्रीखंड्या, ए विठोबा, अरे विजय पांडुरंगा, तुझ्या विना तरुणोपाय शिल्लक राहिलेला नाही असं म्हणणं. आणि एक वारकऱ्याच्या वेशात भला धिप्पाड, गळ्यात तुळशी माळा, आखूड गुडघ्यापर्यंत जाडं भरडं धोतर, बाराबंदी बांधलेली आणि डोक्यावरती चुंबळ, त्यावरती तुपाचं भांडं. ऐकताय ना?
आणि ओरडत आला, तूप घ्या, साजूक आहे, ज्ञानेश नंदिनी गाईचंय, सुरभी नावाच्या गाईचंय, नमः सुरभ्यै नमहा. नारायण महाराजांना लक्षात आलं की सुरभी, ज्ञानेश नंदिनी, पद्मगंधा हे नावं तूप विकणाराला पाठ कसे. शंका आली. निरखून पाहिलं तर पदचिन्ह उमटल्यावर त्यात एक आल्हाद धुळीचे कण उमटत असायचे आणि त्यातनं ईश्वरीय दृष्टांत होत असायचा. पंगतीत आला. नारायण महाराजांना विचारलं, कुणीकडनं आला? गावाकडनं. जाणार आहेस कुठे? गावाकडं. पाठवलं कोणी? मालकानी. तुझं नाव काय? विठ्या. आला कशाला? तूप घेऊन आलो. का? पंक्तीत नाही म्हणून. नारायण महाराज म्हणाले, नाथांच्या जलसमाधीचं दर्शन घे आणि हातपाय धुवून लगेच पंगतीत बस, तुपही वाढतो तूही बस. तो बसला. सगळे टाळकरी, माळकरी, बुवा, ब्राह्मण जेवायला लागले आणि पूर्वी मंडपात पंगती श्लोक असायचे. हरी चिंतने अन्न सीवीत जावे, आता सिरियल पहा, आता अन्न गिळीत जावे. तुझ्यात जीव रंगाला. मालिका चालू आहे पण बायको म्हणती गिळा गपचूप आणि तुझ्यात जीव रंगाला. कसला रंगलाय हे मला कळल्यामुळं तात्काळ संन्यास घेतला मी. तुम्ही तुमचं बघा काय करायचं. काहींचे लाकडं चालले तरी ते फ्लॅट, घर, हे पुतण्या काय करायचं तुला आता. नाही पण तिची इच्छा नको सांगू, तुझी इच्छा आहे. काहींची तरुणपणात बायको मारावी आणि पोरग तहान असावं. ते बघा रडणं त्याचं अवघड आहे. काय कर म्हणलं, काय झालं? ही गेली आणि माझ्यासाठी नाही, लेकरासाठी जीव तुटतो. लबाड कुठला? लेकरासाठी जीव तुटतो. लेकरासाठी जीव तुझा तुटत नाही, मला माहिती आहे. आणि एखाद्याला लेकरू नसला ना त्याची भूमिका बघा, माझं काही नाही पण शेवट कसं होईल, पाणी कोण पाजील. अरे म्हणलं हौदात पडून मर ना एखाद्या. ज्यांना आहे त्याने काय दिवा लावलाय. यात एक दोन त्यांनी जरी असतील की त्यांच्यात लेकरं राहत नाहीत. विठाला 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 विठाला. गायींची सेवा, संतांची सेवा, पंथाची सेवा आणि आई वडिलाची सेवा करत नसेल असा मुलगा लवकर मेलीला परवडला. कशाला जगतो तू? दळभद्र्या कपाळाचा कोणीकडचा जगतो कशाला रे? सपाट पायाच्या कशाला जगतो तू? आणि पोरग झाला असतं तर बरं झालं असतं. ज्यांना आहेत त्यांचे चेहरे वाचा. त्यांना म्हणलं काही प्रसन्न आहेत. काय सांगावं तुम्हाला, आम्हाला माहिती. पोरग बोलत नाही. म्हणलं तूच नवस केलता की रे? गुजरातला जाऊन आला तू, महाराष्ट्रात जमलं नाही तर. बावळट कोणीकडचे. वारकऱ्यांनी अंधश्रद्धा नाही शिकवली. मी तिथं गेल्यावर पोटाला हात लावल्यावर लेकरं होतात हे जर मला त्या काळात कळलं असतं लग्न मी केलंच नसतं. माझी हात लागावा बच्चा हो जाएगा. वारकरी संतांनी अंधश्रद्धेचं निर्मूलन केलेलं आहे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. आपला डोळा संप्रदाय. विठाला 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 विठाला. श्लोक सुरू झाले आणि पंगतीत बहार आला आणि नाथरायांच्या दरबारात नारायण महाराजांनी पाहिलं. अरे तो तूप घेऊन आलेला विठ्या म्हणजे मागालच्या पंक्तीत बसलाय. आणि महाराज तिथपर्यंत वाढत 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 गेले. ऐकता का? सगळ्याला तो वारकरी दिसला पण नारायण महाराजाला पात्रावर बसलेला पांडुरंग दिसला. कथा संपली. आणि नारायण महाराज रडायला लागले. साष्टांग प्रणाम केला. देवा माझ्या पंक्तीसाठी तुला तूप घेऊन यावं लागलं. कुठून आलास? त्याने सांगितलं गोकुळातून. गोकुळ? महाराष्ट्र? एवढा प्रवास? हां ती काय डिरी का? म्हणलं गोकुळ मी तिकडून घेऊन आलोय. विठाला 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 विठाला. उस डोंगा परी रस नोहे डोंगा,
काय भुलला शिवरली या रंगा, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुलला शिवरली या. विठ्ठल 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 म्हणत 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 सोसाटाचं वारण. अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला आणि गावात एक दिंडी आली. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मी एकटाच आहे, बहीण आहे पण मंगळवेड्याच्या जवळ दिली आहे. तिला निरोप कधी पाठवावा, आपली परिस्थिती अशी, गाव असं, त्या काळातली समाजव्यवस्था, त्या काळात होणाऱ्या घडामोडी, त्या काळात पारमार्थिक लोकांना होणारा त्रास, जातीय स्थित्यंतर आणि वर्णाभिमानात अडकलेला वर्ग. अशा प्रसंगात मला पंढरपूरला जावं वाटतंय खरं, परंतु सगळ्या संकल्पाचा दाता नारायण आहे असं संताचं वचन मी ऐकलं आहे. पण मला दिंडीवाले स्वीकारतील का हा प्रश्न अंतःकरणात निर्माण झाला. आणि एका दिंडीवाल्याला जाऊन त्या काळात त्यांनी प्रार्थना केली, मला दिंडीत यायचं आहे आणि विठू सावळ्याला पाहायचं आहे, येऊ देता का. दिंडीवाले म्हणाले, या ना, आपल्यात काय, सकळास येथे आहे अधिकार. भगवत चिंतनाला जातीय कोंदणं आणि प्रतिबंध शिल्लक राहत नाही. इथं पक्ष भेद, लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद, प्रांतभेद शिल्लक राहत नाही. या तटबंदी ओलांडून हा व्यापक संप्रदाय सागरासारखा, याचं नाव वारीकर आहे. या तुम्ही. दिंडीत प्रवेश झाला आणि भजन करत करत चोखोबाराय निघाले आणि भजनात स्वर त्यांचे उमटत होते आणि ते म्हणाले, श्रवणांचे श्रवण, घ्राणांचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा, रसने गोडपण विठ्ठल माझा. वाचा जेने तुटी. चोखोबारायांचं भजन सुरू झालं आणि दिंडीत पांडुरंगाच्या आलिंगनाच्या चाहूल खुणा चोखोबारायांना दिसू लागल्या. चंद्रभागेत दिंड्या आल्या, पताकांना स्नान घातले, लोहदंड तीर्थाजवळच्या नावेजवळ काही समर्पण केलं, दिवाळी लावला, पुंडलिकाला अभिवादन केलं, मातृदेवो भव पितृदेवो भव. दिंड्यामागं दिंड्या चलत होत्या, विप्रघाटाजवळ आल्या, दत्त मंदिराजवळ, आणि त्या द्वारातून नामदेवरायांची पायरी त्या काळात नव्हती, कारण तो कालखंड त्यांचा आशण्याचा होता. अभिवादन केलं, गरुडाला प्रार्थना केली, आतमध्ये गेले. जात असताना त्या काळातल्या समाजव्यवस्थेनं बडव्यांनी आवाज केला, थांबा थांबा. डोळ्याला पाणी आलं आणि धाय मोकलून चोखोबाराय रडाले, देवा आपल्याकडं निर्णय असा आहे, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. देवा इथं पण कटबंडी आहेत, पक्षात जसे प्रतिबंध आहेत तसं इथं पण अडचणीत काय नाही ना. देवानं विटेवरून उडी मारून बाहेर आले आणि चोखोबारायांना आलिंगन दिलं. तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला. 3 दिवस मुक्काम पंढरपुरात केला आणि तिकडे बायकोच्या पोटात वेदना व्हायला लागल्या. जरा तो काळ डोक्यासमोर आला. सिटी स्कॅन नाही, MRI नाही, सोनोग्राफी नाही, BP चेकअप नाही, टॅबलेट लिक्विड नाही, नाडी पाहायची, कुणीतरी एखादी जडीबुटी आणून उगाळून द्यायची. पोटात वेदना व्हायला लागल्या आणि तिचं एकच चाललं, पांडुरंगा 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 पांडुरंगा. ते गेलेत पंढरपूरला, पण निदान बाळांपणाला त्यांची बहीण आली असती तर मला आधार तरी वाटला असता, आधार वाटला असता. वंश आली असती तर बरं वाटलं असतं. तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतोर पूर्वी तसे. शब्द निघाला आणि 2:30-3:15 दरम्यान दरवाजाच्या फळीवरती आवाज दुमदुमला. चोखोबाची बहीण झाला शारंगधर,
वहिनी उघडा दार हाका मारी वहिनी उघडा दार हाका मारी चोखोबाची बहीण झाला सारख चोखोबाची बहीण झाला सारख बहिणी उघडा दार हाका मारी बहिणी उघडा दार हाका मारी केवढा आधार वाटला सांग त्या काळात. समाजाने ज्यांना दूर लोटलं त्या माऊलीला भर अर्ध्या रात्री केवढा आधार वाटला असेल. कल्पना करा तुम्ही. वहिनी उडादार हाका मारी. आता इथं शंका आहे अभ्यासकांना, जर झोपडी कुटी आहे, बंगला महल रो हाऊस फ्लॅट नाही, वाडा नाही, तर दरवाजा कसला? काट्या कुपाट्या लावल्या होत्या त्याला दरवाजा म्हणायचं. पण आध्यात्मिक भाव आहे, कवाड भ्रांतीचे उघडले. माझं कसं होईल, कोण येईल, हा भ्रम दुरावला आणि आतमध्ये प्रवेश या बाईचा झाला आणि सुगंधच सुटला. ईश्वराच्या येण्याच्या काही स्वतंत्र खुणा आहेत. सुगंध सुटला, आतमध्ये गेली आणि आले बघू वहिनी, चिंता करू नकोस. अरे तुम्हाला आश्चर्य वाटलं सगळ्या जणीला. बाज तयार, शेक तयार, पथ्य तयार, कपडे लत्ते तयार आणि पड बर बाई पड. श्वास प्रदीर्घ कर, श्वास कोंडून धर. कोंडून धरीला रेचक कुंभक पूरक योग प्रक्रिया. ही केवळ टाळावर भजन म्हणायचं नाही, ही हठयोग प्रदीपिकेत योग प्रक्रिया आहे. योग प्रक्रिया केली आणि श्वास कोंडला आणि प्रदीर्घ श्वास सोडला. तसा आवाज हिचा स्पर्श झाल्या झाल्या लेकराचा आला. टेहा करून अचानकच मोठा आवाज आला आणि पाचवीची राती ज्ञानोबराय वर्णन करतात. ती 6वी आली चोखोबाऱ्यांच्या लेकराचं भविष्य लिहायला. 6वी ज्या अर्थी ज्ञानोबराय सांगतात त्या अर्थी आहे. ते नसते म्हणाले तर नाही. ती देवता आली लेकराचं भविष्य लिहायला. 6वीनी डुंकून पाहिलं त्या छपरातून, घरातून, कुटियातून, पर्णकुटियातून लेकराचं भविष्य लिहायला. 6वीच्या अंगाला घाम फुटला. ती म्हणली माझ्या आधी तिथं कोणतरी साठवा आहे. मराठी नाही कळत तुम्हाला सगळ्याला. हा कावळा सावळा सकंकण, हिरव्या कंकणाचं नाक चाफ्याच्या कळीसारखं, नेत्र कमलाकार, कपाळभर कुंकू आणि पायात पैंजनं, वाळे घातलेले, काष्ट्याची साडी, आंबाडा बांधलेला, फुलमालं लिहिली आणि त्याच्या हास्यानं बासमती तांदळासारख्या धबलशुभ्र जिरे दातानं, गालावर पडलेल्या खलीनं आणि त्याच्या त्या हसण्याच्या मिश्किलपणानं 6वीला चक्करच आली. म्हणून बऱ्याच गावात 6वीचे मंदिरं गावाच्या बाहेर आहेत. नाही कळलं? 6व्या कोणीकडच्या नाही कळलं तुम्हाला? बाहेर. हा जिथं येतो तिथं 6वी कशाला येईल? हा जिथं येतो तिथं म्हसोबा कशाला येईल? हा जिथं येतो तिथं मुंजा कशाला येईल? मी प्रपंचात होतो आणि माझी बायको त्या काळात म्हणाली मला पोटात त्रास होतो. मला डॉक्टरला दाखव, पैसे माझ्याकडून घे, मेडिकल जा, चेकअप कर, ट्रीटमेंट घे, आराम कर. तुला होत नाही भांडे कुंडे तर मी दुसरी कुणीतरी मदतीला बोलवतो. आणि मी गेल्यावर तुमचं कसं होईल? मला चिंता करू नकोस. त्या काळात आणि कुणीतरी बुवा भेटले तिला. बुवा 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 ते म्हणले चिंता करू नका, तुमचं पोट राहील. पण नदीत ज्या आसरा नावाच्या देवता आहेत खडकावर सिंदूर लावलेल्या त्या तुम्हाला लागल्यात. नाही कळलं तुम्हाला? आणि ती मला सांगते खुशाल, होय हो. म्हणलं काय? पोटात दुखण्याचं कारण समजलं. म्हणलं काय? एक बुवा म्हणाले आसरा आल्यात. मला स्वागत कर त्यांचं, पण त्या आसरांना हा म्हसोबा कसा दिसला नाही. त्यांना माझ्याकडे पाठव बरं. विठाला 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 विठाला. अरे वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे म्हणा. जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे.
तोंड काळे मी कोणत्याही म्हसोबाच्या पाया पडत नाही, मी कोण्या दगडाच्या लाल ह्याला पाया पडत नाही, मी कोण्या पेराच्या पाया पडत नाही. मी जाताना मेलो तरी चाल का, एक धरला चित्त्या मी रखुमाईचा पती. राम कृष्ण याखेरीज नाही. दत्तात्रय अधिष्ठात देवता आहे, हनुमानजी मार्गदर्शक देवता आहे, जगदंबा कुलस्वामिनी आहे. हे सोडून अन्य देवांच्या पाया पडायसाठी जन्म आहे का आपला? नाही. मेलो तरी चाल हात नाही जोडणार. श्रोते हो, कथा समाप्त करतो. चोखोबरायांच्या बायकोचं बाळंतपण करणारी दुसरी तिसरी वंश कोणी नव्हती, तर ती होती रुक्मिणीची बरं का. बाजू सांभाळून दक्षिण बाजूला उभा राहणारी इष्टदेवता, त्याचं नाव पांडुरंग परमात्मा. आणि 5वी झाली, सगळं झालं, पथ्य झाले, शिरा पाणी झालं, आणि तिने निरोप घेतला, निघू का मी आता? सोयराबाईला विचारलं, निघू मी आता? अहो तुमच्या हातानं लेकराचं नाव ठेवा. काय नाव ठेवलं? कर्ममेळा. आता दृष्टांत झाल्यावर टाळ्या वाजवा. ज्याचं जीवन चोख आहे, ज्याचं जीवन चोख आहे, तिथेच पांडुरंगाच्या कृपेने कर्माचा मेळ बसत असतो. कर्म मेळा उदयाला आला, भक्ती मेळा उदयाला आला, आणि पांडुरंग परमात्मा गेला आपुलियाला जा. धावे त्वरेनं, गडबडीनं, अत्यंत वेगानं धावे भक्तांची काजा. काज सेवा, समर्पण, भक्ती, सचोटी, कष्ट आणि काम या अर्थानं. धावे भक्तांच्या काजा. यासाठी देवाचं एक नाव आहे स्वतःचं. नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. सत्य करावयावत, सत्य करा, सत्य करा, करा करा करावया, सत्य करावया, सत्य करावया, करावया. सत्य करावया व्रत, व्रत सत्य करा, सत्य करावया व्रत. नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, दीनानाथ, दीनानाथ. आपल्यातच ठेवा, बोबाटा करू नका. नाही तर हे पुन्हा म्हणते कशी आठवण आली या बघा. शोभा गोरटूंची चीज आहे. गुलजार यार तेरा गुलाम हूँ मैं, गुलजार यार. आणि ते कदा देन धागेत रे, कदा देन धागेत, कदा देन. नाही तर चाललंय धागे ना ताग घेता, घेन घेता कुठे नाही. विठाला 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 विठाला. तुम्ही शहरातलेत. माणिक वर्मांचं एक मराठी गीत होतं. या चित्त चोरट्याला, या चित्त चोरट्याला का आपुले म्हणावे. आणि बुवा ही जी चौपट उठावण आहे ना तबल्याला, त्या अंतःकरणाला हात घालणारी आहे. इकडं तुमच्याकडे पापडीचा पाडा नावाचं गाव आहे ना, मनोहर कडूंचं गाव, वैभव मनोहर कडूंचं गाव. तिथे माझं कीर्तन होतं, जाताना आलं. चैतन्य महाराज, जयवंत महाराज, मी स्वतः. आणि तिथे मंजुश्री कुलकर्णी पाटलांचं गाणं होतं, म्हणजे भजन होतं. प्रताप पाटील वाजवायला होते. आणि तबल्याला मला नाव आठवत नाही, पण अफाट तयारी त्या माणसाची. ते यूट्यूबला पाहिलं आणि मला वाटलं कीर्तनाला गेलो नाही, तो माझा मूर्खपणा झाला. दक्षिणा काय मिळाली असती न मिळाली असती, पण
मला स्वर साज श्रवण करायला मिळाला असता आणि त्या माऊलीने तिथं गायलंय. फार सुंदर आहे. मी विठ्ठल विठ्ठल भजन करतो, आठवतो, जरा हात वर करा सगळे. विठाला 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 विठाला. श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता. हरिपद राते सोड रे, हरिपद राते सोड. आम्ही गोकुळच्या नारी, नारी गोकुळच्या नारी. जाता सो की बाजारी हो, जात असो 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 की बाजारी हो. गोकुळच्या नारी. श्रीरंगा कमला कांता, कमला कांता, कमला कांता. श्रीरंगा कमला कांता. हरिपद राते सोड रे. कीर्तनातलं भजन ठेका हळूवार असावा. काही काही बुवा एवढं कर्कश ओरडतात, आम्ही वैकुंठवासी. म्हणू नकोस, म्हणू नको. गाता येईल तेणेची गावे, इरी हरी हरी म्हणावे. आमच्या सातारकरांचे कीर्तन काय, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ठेका तसाच, तबला तसा, टाळ स्वरातले, नाही तर आपला गोंडा तुटलेला, पट्टीवर आलेली, फुका भाता. ते काय लोखंड तापवायचं व्हय? धूम पडलेलं स्वच्छ टापटीप अपेक्षित आहे. म्हणून आरंभाला बोललो मी, श्रीमंत जीवन जगायचं, उगं मरगळं आलेलं नाही. श्रोते हो, भगवान परमात्म्याला आळवलं की येतोन भक्ताचे काम काज करतो. लाखो दृष्टांत तुम्हाला देता येतील. या अभंगावर माझ्यासारख्या पागल माणसाला नुसत्या चरित्रकथा सांगितल्या ते 1 महिना पूर्ण करता येईल. पण एकाच सेक्टरला, एकाच गावात, एका दत्त मंदिरात तुम्हा सगळ्यांना महिनाभर मी बोलणं परवडणारं नाही. म्हणजे तुम्हाला नवीन ऐकायला मिळावं बुवा, ही माझी भावना आहे. परवडणे म्हणजे अर्थ असा अर्थ नाही, तर तुम्हाला ते प्रसन्न वाटलं पाहिजे. आपुलियाला जा धावे 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 भक्तांच्या काजा, कारण नाम धरिले दीनानाथ. कारण दीनानाथच का, त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे, कारण आहे. पंढरीसी जा रे आल्यानु संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जा रे आल्यानु संसारा, पंढरीसी जा रे आल्यानु संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराजांना विचारलं, पंढरीला जातो पण कारण काय? कारण दिनाचा सोयरा पांडुरंग. दीन दुबळे अनाथ अपंग आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. दाता म्हणजे देणारा, दातृत्व गुण असलेला. तुझे अवदारे जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र. परी कैवल्या ऐसे पवित्र, वैर्याही दिधले. कुणा कोणाला काय दिलं? वासनकादिकाचे निनामे, सायुज्य मोक्ष दिधला पूतणे. विषाचे निस्तन पाणे मारो आली आली. आहा, स्तनात विष भरलं आणि ती मारायला आली. पतीलाय परमात्म्याने सायुज्य मोक्ष दिला. वैऱ्यांचंही भलं करणारा देव पांडुरंग परमात्मा असल्यामुळे तो दिनाचा सोयरा आहे.
पांडुरंग म्हणून नाम धरिले दीनानाथ कारण सत्य करावया व्रत. आपलं पौर्णिमा, एकादशी, सोमवार, चतुर्थी जसं व्रत आहे तसं देवाचं भक्ताकरता व्रत आहे. भक्त ॲक्च्युली असेल, करप्टेड नसेल, फ्रॉड नसेल, पापी नसेल तर त्याच्यासाठी देव धावत येतून काम करतो. हे देवाचं व्रत आहे. बरं, आता एका तालात मी प्रमाण म्हणणार आहे, तुम्ही दोघंही सावध राहा आणि टाळं जपून वाजवा. एका तालाचे टाळं बहुतेक बुवा लोकाला वाजवता येत नाहीत. तुम्ही त्याला लगेच 6 मात्र्याचा दादरा कराल, ते तसं नाही. हे धिन धिन धा तर तू ना कत्ता धाकीतड धे ना धिन नाही टाळा धिन धिन धा तर तू ना कत्ता धाकीतड धे ना धिन असं आहे त्याचं. मी काही नुसते कीर्तन करतो काय? विठाला 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 विठाला. चालीची बांधणी हरिभजना वीन काळ घालवून. घात आघात निवारी 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 घात आघात निवारी. छाया पितांबरे करी छाया 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 कुठे गेली कोणास ठाऊक आहे. छाया पितांबरे करी छाया पितांबरे करी छाया पितांबरे करी छाया पितांबरे करी छाया 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 आ आ छाया छाया हे छाया वा वा छान. छाया 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 आपल्याला जगद्गुरु तुकोबाऱ्यांची शिकवणूक आहे. लावणी मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि मग शिवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग पण 8 घरापैकी 4, 2 लावणी मृदंग, श्रुती, टाळ, घोष. काय करू? शिवू ब्रह्मरस आवडीने. काही कीर्तनात घुळघुळा वाजती टाळ झना झना. काही कीर्तनात घाळा घाळा वाजती गोड मस्त हळुवार छान.
वेळ आपला संपला आहे. सज्जनांना माझ्या कीर्तनात खूप बसण्याचा जॉईंटचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी मोर्चे निघून सत्ता जाण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा देतो. अटलजींच्यासारखं 13 दिवसात सत्ता मी लगेच नको मला. मी अशी लाल हे करून इकडचा तिकडचा करून मी करणार नाही. तुम्ही बोला म्हणला तरी बोलणार नाही. तुम्ही तिघांनी दोघांनी चांगलं गायलं, तुम्ही वाजवलं चांगलं, पीटी पण तुम्हा दोघांचा हात शार्प आहे. आणि माईकवाल्याला मी धन्यवाद देतो. तुम्हाला एकच असा भेटेल या सगळ्या दिवसात की आवाज कमी करा, बाकी सगळे अरे आवाज वाढवण्यापेक्षा जाताना वाढवाय काय पाहिजे. काही वाढवण्यात मजा आहे का? जेवताना वाढा, कपडे वाढवा, दागिने वाढवा, संपत्ती वाढवा, संस्कार वाढवा का आवाज वाढवा. तुम्हाला पहा तुम्ही काही काही असे लोक आहेत की याचा असा चुंबन घेतल्याशिवाय त्यांना आनंदच वाटत नाही. ती काही आईस्क्रीम आहे काय काय. तुम्ही तरी मला प्रामाणिकपणे सांगा, याच्यावरची जी जाळी कॅप आहे त्यात विशिष्ट प्रकारचं रोज लिक्विड टाकून ब्रश करून वॉश करतो का आपण? नाही. मायक्रोस्कोपीतनं पाहिलं तर सूक्ष्माती सूक्ष्म जंतू आत्ता त्यात सापडतील विज्ञानवाद्यांना एखाद्या प्रयोगशाळेत नेलं तर. म्हणून त्याचा आपला संबंध येऊ नये याकरता तुकोबाराने शब्द खर्च केला आहे, एरती माईक दुःखाची जनती. तरी काहींना त्याची पप्पी घेतल्याशिवाय करमतच नाही. मला प्रमाणपाठ आहे, राखावी बहुतांच्या अंतरे भाग्य येते. मी त्याच्याजवळ कधी गेलो नाही, तू माझ्याजवळ आला. लांब राहायचं. असे जेवढं रबर फाकवताल तेवढं प्रेमाने जवळ येतं. नाही कळलं तुम्हाला? तुमचं सगळे लाकडं गेले ना, आता काय करता काही काही लोक. हे तारुण्याच्या उंबरठ्यावरची भाषा आहे. कीर्तन आपलं संपलं. श्रोते हो, घात आघात निवारी 6 म्हणजे 1 ताल आहे, मात्रा 12 आहेत. छान वाजवलं, छान म्हटलात तुम्ही. घात आघात निवारी. संकट येतं आणि जातं, पण ते जाणं आणि येणं आणि सुखकर करणं हे माणसाच्या हातात नाही आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. माझ्या बाळांनो, अदृश्य शक्ती एक पाठीमागं आपल्याला दिसत नाही ती, पण त्याला ईश तत्व म्हणतात आपल्याकडं. हे चांगले चांगले जे लुसिफस सॉक्रेटिससारखे तत्ववेत्ते आहेत त्यांना अंतिम टप्प्यात ईश तत्व मानावं लागतं. चांगल्या MD मेडिसिनच्या तुम्ही रुबीला, पुण्याला, कुठल्याही एखाद्या हॉस्पिटलला जा, ते म्हणतात तुमच्या वडिलांचे प्रयत्न खूप केलेत, बॉडी रिस्पेक्ट देत नाही, शेवटी आता ईश्वरावरती सोडा. काय म्हणतात ते? म्हणजे अंतिम टप्प्यात प्रयोगशाळेपासून ते थेट वैमानिकापर्यंत आणि यानापासून ते संशोधनकापर्यंत एका नैसर्गिक शक्तीला मानावं लागतं. त्याचं नाव गॉड आहे, त्याचं नाव ईश्वर आहे, त्याचं नाव परमात्मा आहे, त्याचं नाव ब्रह्म आहे, त्याचं नाव विठ्ठल आहे. आणि त्या शक्तीला मानावंच लागतं. 1 आणि 1.5 तास प्रवचन केलं. देव नाही, देव भूलथाप आहे, जगण्याचा मार्ग आहे, हे थोटांड आहे. त्याचं प्रवचन ऐकलं वेडा झालो मी. मला वाटलं माळा काढावं आणि त्याचा शिष्य व्हावं. पाया पडलो त्याच्या. आणि माझा हार, एक शाल. आमच्या बुवा लोकांच्या गाडीत 1 हार, 2-3 नारळं आणि 4-5 शाली पडलेल्या असतात. पोलिसांनी जर माझी गाडी अडवली तर मी कधी त्याला रागवत नाही. शाल काढतो, हार घालतो. येऊ का साहेब? जा म्हणतात ते. तुम्हाला कळलं नाही त्याला मी काय करू. मी त्याला माझा हार घातला, शाल घातली, त्याचा राग कमी झाला, टेम्परेचर कमी झालं. गाडीचं बोनट वर केल्यावर गरम झालेली गाडी रस्त्याला उभी केल्यावर शांत होते. डायरेक्ट आपण स्पीड नाही पिकअप घ्यायचा, थोडं शांत बसायचं. श्रोते हो, तो इतका रागावला की देव नाही, हे सगळे भक्ती पूजा ही अपूजी गोळी आहे. मला हे काय रामलागूचं चुलताय काय हो? नाही कळलं तुम्हाला? हे पुरोगामी परिवर्तनवादी. मी म्हणलं काय ते नाव बदलून घ्या, श्रीराम लागू. कोणालाही लागू, पण लागू. हे वाक्य. आणि काय बोललात राव सर म्हणलं तुम्ही. मी कीर्तन बंद करणार आहे, तुमचे व्याख्यान ऐकणार आहे जन्मभर. काय बोलता महाराज हो? म्हणलं सर तुम्हाला आठवतं कसं? म्हणलं देवाची कृपा आहे. मला बावळटा देव नाही म्हणून बोंबलला ना 2 तास आतापर्यंत. तुझे काय पाश्चात्य लाग नाही काय भाडवा? होय रे, देव मानत नाही. देव मानणाराच हिंदू असतो, अन्य कोणी नसतो, लक्षात धरा. आम्ही जळात, स्थळात, काष्टात, पाषाणात, उमऱ्यात सगळीकडे ब्रह्मतत्व मानलंय. भूजल तेज समीरख रवी शशी काष्टा दिकी असे भरला. उपनिषद सांगते ईशावास्मिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृध कस्य सिद्धनम.
परब्रह्म विठ्ठल जळी स्थळी भरला. तुमच्यात ब्रह्मतत्व आहे. नामदेवरायांना वाळवंटात कुत्र्यात परमात्मा दिसला आणि त्याला म्हणले, अरे कडक पोळी झाली आहे, तुपाचा हात लावतो, मऊ झाल्यावर खा. ही भूमिका वारकरी पंथाची आहे. त्यामुळे आपल्याकडे सगळे सम आहेत, स्वच्छ आहेत. अजून एक बुवा लोकांना माझी प्रार्थना आहे, हार घालायला एखादा पोरगा आला, पोरगी, लगेच म्हणत जाऊ नका माळ नसेल तर हार घालू नका. अरे माळ नसू द्या, आज ना उद्या तो माळकरी होईल. प्रेमाने पाठवून हात फिरवा. अन्य पंथात धर्मात लोक कुरवाळतात, जवळ घेतात. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे, बुक्का नाही तुला सरग बाजूला, हे साप चुकीचं आहे. ज्याच्याकडे माळ नाही त्याच्याकडे मी येणार नाही, उलट जा, तू गेल्यावर तू माळ घालेल. आपला कर्मटपणा शिथिल करा जरा तुम्ही लोक. नाही आपल्याला ते बुक्काच नाही, गंध नाही, वारी करत नाही. अरे करील ना, तू जा ना त्याच्याकडं. आपल्यातले लोक अन्य धर्मात कन्वर्ट का झाले? आपले धर्माचारी त्यांच्यापर्यंत जात नाहीत म्हणून झाले. मला एका मीडिया तंत्राने विचारलं, धर्मांतर का होतात? मी उत्तर दिलं, धर्मात माणसात अंतर वाढलं की धर्मांतर होतं. ते वाढू द्यायचं नाही. हे तटस्थ पोरं माझे कोणी नाहीत ते, पण त्यांना 3-2 तासातलं एक तरी वाक्य मला परिवर्तनवादी ठरेल. ते माण्याचा रिस्पेक्ट मला देत आहेत. त्यांनी काही द्रव्यच दिलं पाहिजे, मला प्रमाणपत्र दिलं पाहिजे, सन्मानित केलं पाहिजे असं नाही. शेवटी श्रोत्यावर जिम्मेदारी आहे. प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती, तुमची माना हलतात, ते आम्हाला प्रसन्न करतात की आपण एवढा मोठा 12 तास प्रवास केला आहे, पुन्हा परतीचा प्रवास करायचा आहे, पण प्रवासाचा सीन नाही आला मला. का? बाळासाहेब महाराज श्रोत्यांचे मुखमंडल पाहिले आणि माझ्या तत्त्वज्ञानाच्या कमळाला विकसित होता आलं आणि त्याच्या परागाच्या भावपरागानं मंडप तत्त्वज्ञानाच्या वाङ्मयीन पुष्पाच्या या सुगंध दरवळणाऱ्या एका लिक्विडनं सुगंधित झाला अशी भावना माझी व्यक्त होती. मागे पुढे उभा राही संभाळीता आली आघात निवाराया. श्रोते हो, तुका म्हणे मी तो दीन पापराशी, घालावे पाठीशी माये बापा. तुकोबारायांची भूमिका आहे. जगद्गुरु पदाला गेलेले जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माये बापा. आणि पत्रिकेत छापताना आपलं जर नाव काही चुकलं तर आपण म्हणतो ते पपू लिहिलं नाही. नाही कळलं? पपू म्हणजे परमपूजनीय लिहिलं नाही आणि गु नाही काढला त्याच्या पुढे, म्हणजे परमपूजनीय गुरुवर्य काढलं नाही. मला एकाने विचारलं पत्रिकेत तुमचं नाव काय टाकायचं? मला सध्या तूर्त वैकुंठवासी लिहू नका. मग तोय माझा बाप होतो, मला मग कैलासवासी लिहू का सध्या? कैलास मला कोणताच वासी नाही, सध्या मृत्यूलोक वासी लिहे, मला अजून काम व्हायचे, गडबड करू नकोस. पत्रिकेतल्या नावात काही नाही यार, आपल्या कर्तृत्वात आणि वाणीत ताकद असते, लक्षात घ्या. काय बसते नाव घेऊन, नाव घेऊन. मी सुरुवातीला आळंदीहून गेलो तेव्हा बीडला एका गावी भडकलो, माझा पत्रिकेत नाव नाही टाकला. ते बिचारी गावकरी म्हणे महाराज क्षमा करा, तुमचं नाव आम्हाला माहिती नव्हतं, पण पुढच्या वेळेला नक्की मोठं नाव टाकू. त्यांनी मोठं टायटल असं मोठं अक्षर केलं. 11:01 झालेत, मोठं नाव टाकलं माझं, अमृत महाराज वगैरे वगैरे. प्रसन्न झालो मी. कीर्तन झालं आणि एसटीला ती पत्रिका चिटकवलेली होती, कळते ना तुम्हाला, हँडवेल पत्रिका. त्या खळीने उन्हाने कडक झाली, पत्रिका खाली पडली. एका बाईच्या लेकरानं मलविसर्जन केलं. मलविसर्जन कळते तुम्हाला? ते म्हणलं मम्मी या, नाही कळलं तुम्हाला? तिला कागदच सापडला नाही, तिने पत्रिका उचलली. मग कळलं आपल्या नावाचा सदुपयोग कसा आहे. काय नाव म्हणून सप्त्यात कोणी रुसू नका. नाव नाही घेतलं, बुकास नाही लावला, हारच नाही लावला, आम्हाला बोलवलं. अरे कशाला बोलवतो न काय? तू देऊन देऊन काय देणार आहे? 25, 11, 51,000 तुझी वर्गणी, तू काय ब्रह्म देणार आहेस काय? देऊन देऊन काय देणार? देऊन देऊन तुझं नाव घ्यायला तू काय माझा नवरा आहे का? कुंकू लावलंय तुझं नाव घ्यायला? ज्याचं नाव घ्यायचं त्याचं नाव आहे आपुला तो एक देव करुणी आणि रामकृष्णा खेरीज अन्याचं नाव आपण घेऊ नयेत. नेत्यांनी समाज सांभाळावा, वारकऱ्यांनी सेवा करावी, समाजानं कार्य करावं, पण काल्याच्या कीर्तनात दहीहंडी नेत्यांनी फोडू नये, ती वारकऱ्यांनीच फोडली पाहिजे. काला करीती संतजन सवे त्याच्या नारायण, पण परमात्मा स्वतः काला देतो, नेता नाही. ही सेवा समर्पणाची भूमिका आहे. तुमचा अधिक वेळ घेतला. आता भैरवीची चाल न म्हणता, कारण आपण चाल जर लावली तर लोक त्यांच्या चाली दाखवतील. करबिली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर.
हात वर कर हात. ए बाबा, ए माझी आई, ह्या सगळ्यांना घे. खर्च गावकऱ्यांचा चेहरा माझा, त्यांना किती त्रास वाटेल तो. सगळ्यांना घेतलं पाहिजे की नाही. घ्या. तुकाराम 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 तुकाराम